अरे मातंग भावांनो, बापाने दिलेलं आरक्षण हे चालतं, पण बाप चालत नाही तुम्हाला. अरे कितीही कुतान तरीही उपवर्गीकरण होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवाचं रान केलं. माता रमाईनं आपले लेकरं गमावले, परिवार पाहिला नाही. कोणासाठी? गैभान्यांनो, तुमच्यासाठी. आणि तुम्ही बाबासाहेबाच्या विचाराला, आचाराला तुम्ही लात मारून राहिले. अरे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार म्हणजे आरक्षण, आणि तुम्ही त्याचं तोडफोड करून राहिले, चकनाचूर करून राहिले. त्या भाकरीला तुम्ही मोडमाळ करून राहिले. अरे गैबानांनो, लाजा वाटू द्या. कळलं काय? अरे ज्या मायच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ना, तर माणूस म्हणून नव्हता घेतला, जनावर म्हणून घेतला होता. जेव्हा तुम्ही त्या मायच्या पोटातून बाहेर निघाले ना, तेव्हा माणूस बनवलं बाबासाहेब आंबेडकरांनी, नाहीतर जनावरासारखी जिंदगी राहिली असती. आणि तुमचा विष्णू कसबे म्हणतो, जेव्हा पाटील गावातला बाहेर निघत होता तर मांगाचं तोंड पाहिल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नव्हता. जेव्हा गावात जेवण राहते तर जेवायला पहिली पंगत मांगाची नाही बसत, तर काय म्हणत होता तो? पहिली पंगत मांगाची नाही बसत तर शुभ मानत होते, नाही बसली तर अशुभ मानत होते. असे लोक तुमचे म्हणून राहिले. अरे मग एवढं तुमचं आहेत, एवढं तुमचं तोंड सुंदर होतं, एवढे तुमचे लक्षणं चांगले होते, तर मग तरक्की का नाही केली बे तुम्ही? का नाही केली तरक्की? मोठे मोठे पदार का नाही केले? का मांग आहे? कशाला भांडणं करून राहिले? उपवर्गीकरणाचं नाटकं करून राहिले? कोणी तरक्की केली? एवढी तर उच्च पद होतं तुमचं, प्राणप्रतिष्ठा होती तुमची, मग का सोबत गेले नाही? कारण तुम्ही अंधश्रद्धेमध्ये अडकले लोक आहात, आरएसएसचे लोक आहात. ते लोक आरएसएसचे जातीवाद करून राहिले, झगडे लावून राहिले. बीजेपीचं सरकार झगडे लावून राहिलं, देवेंद्र फडणवीस सरकार झगडे लावून राहिलं. कसं 59 जाती गुन्हा गोविंदानं राहत होते, शांततेनं राहत होते, त्याच्यामध्ये तुम्ही आळे घालून राहिले, झगडे लावून राहिले. कयकले हो? अरे लाजा वाटू द्या, लाजा. असं वाटत नाही तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे लेकरा म्हणून, लवजी साळवेचे लेकरा आहे. मला नाही वाटत, कारण कुठलंही मला तुमच्या याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेचे विचार दिसत नाही. कयकलाय हो? झगडे करतात. अरे बाबासाहेबाच्या विचाराने चला, अण्णाभाऊ साठेच्या विचाराने चला. ज्याने बाबासाहेब आंबेडकराला वाचलं ना, तो हा भारताचा प्रधानमंत्री राष्ट्रपती बनतो, हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला बापाची प्रॉपर्टी पाहिजे, बाप चालत नाही. मस्त काय हो? अरे फालतू तुम्हाला एससी मध्ये आणलं रे. माझं एकच म्हणतो माझ्या बापाला, अरे कशाला आणलं रे ह्या अशा लोकांना? पुरी गंदगी करून टाकून राहिले एससी प्रवर्गातील. कसंही 58 पाहिजे होता. हे जातीला माझं एकच म्हणणं आहे, स्वतः सेपरेट आरक्षण मागा त्या देवेंद्र फडणवीसले जाऊन. याच्यातलं काही मागवू नका, आणि ह्या का भाकरीचा तुकडा करू नका. तुकडे करत असाल तर मागात पडणार. जय भीम, जय शिवराय.